बाई हे रोप कशी भारी झालीत आता. बरं झालं लावते कधी लावित नाही हो. जरा म्हटलं हे व्यवस्थित हे ठेवा, इकडचे रिकामी होते ना. ते एका ठिकाणी म्हटलं का लय होतंय. मोठं चांगल्या मोठाने झाले मुळे आल्या हा मुळे आलेत. हे काय बघा बरं, वांग्याचे ते काटे बघा कसे भारी झालेत त्याला, एकदम मस्त. का काय नाही काय नाही. काय बाकीचं काय झालं तुमचं कामाचं? काय आज 2 दिवस झाले तुमच्या कामाकडे लक्ष दिसत नाही तुमचं. जायचंय कामावर. हा का? हा आता कुठं लावायचे? आता हे आपण रोप कशासाठी आणले? अरे मग नेमकं बांधाला लावायचे का मध्ये झाडात लावायचे का? वाफा केलेले त्याला 3 वाफे नाही केलेले का? त्या वाफ्यात लावायचे. वाफ्यात केले काय? का काय नाही काय नाही. तुम्ही केव्हाच फोन बघू राहिले? काय चालू आहे फोन मध्ये? काय नाही ते मेसेज पडत येत बाकी काय नाही. अहो तर मेसेज सायलेंट करून ठेवले बायको पुढं. रिंग वरच ठेवायचे ना. काय होतं ते रिंग वाजली का लय डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे मग मी हाय वाजत आहे सारखं सारखं ते. मग तो बाजूला ठेवून द्या ना खिशामध्ये. ते कशाला 17 वेळेस हे करता मग? बर बर थांब मी बघतो काय बाई माणसाचं काही खरं नाही. नुसता फोन वाजवतो. अरे देवा हे रोपांचं पाणी, याला पाणी पण नाही मारेल दिसत. सुकली याच्यात ती सगळी माती. याला थोड्या वेळाने पाणी मारून ठेवते. आता घरामध्ये त्यांना चहा पाणी. तुम्हाला चहा घ्यायचा का? हा टाक एक अर्धा कप. हा ठेवते बर का. कर पटकन चहा. हो करते ना. जरा थांबले होते का नव्हते कधी? काय हो कुठे चालले? काय नाही आलो एक तू कर चहा देवर आलो लगेच. अहो तुम्हाला लयच काम निघायला आलो 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 महत्वाचं काम आहे त्याला. बाई माणसाला चहापेक्षा एवढा मोबाईल महत्वाचा झाला का? यांचं मला काही कळतच नाही. घरात लक्षच कमी जरा सध्या. काय चालू आहे काय माहिती बाई ह्या बाबाचं. उठता बसता मोबाईल. माझं तर काय डोकंच चालत नाही. पहिला चालू. हॅलो. अरे बाई तुला किती वेळेस सांगितलंय मी, मला तर असं घरी असले फोन नको करू. बायको असते माई. हा तुला सांगितलं ना मी तिथे आले तुला भेटन. तुझी काय अडचण ती मी सगळी समजू शकतो, पण असं घरी फोन नको करी जाऊ. उगा माझ्या बायकोने बघितलं ना उगा नसत्या पुटाने व्हायची. कळलं तुला? हा ठेव फोन आता. काय झालं? काय नाही ते महत्वाचा फोन होता. अचानक वारला बोलत होत त्या संग. आता तुम्हाला दुपारी आराम करायला लागले तरी फोन यायला लागले. अरे काय होतं मित्रमंडळ करतात फोन. काय कळत नाही भाऊ तुमचं असं बी घरामध्ये लक्ष नाही. ते जागरणाला चल म्हणत होता. म्हणलं रे मला कंटाळा आलाय तोच जा एकटा जागरणाला. काय खरं दिसत नाही. अयो नाही हिला फोन करून सांगतो. अरे तुला किती वेळेस सांगितलं फोन नको करीत जाऊ घरी. वाचलो मी नेमकी माझी बायको इथं आली आणि ती मला विचारलं काय झालं कोणाचा फोन आहे. सांगितलं तिला मित्राचा फोन होता. तू मला परत घरी असताना फोन नको करू. मी तुला तिथं भेटायला येत असतो ना. काय तुझा शंका आहे का अडचणी आहे ते सगळं मी सॉल्व्ह करतो का नाही. हां परत घरी फोन करीन तो जाऊ. हां ठेव फोन आता. आलो मी लगेच. हिला कुठून बुद्धी सुचली मला. ही बाया कोण होती कडे? आता रामभाऊच होता पण ही बाया कोण होती? नाही याला मी होणी याची बाई कोण आहे ही? अर यांनी ना बरोबर झांगाट लावलं राव. नाही आपल्याला आहे ना त्याच्या बायकोच्या कानावरच घालावं लागणार आहे. त्याशिवाय जमणारच नाही आता आपल्याला. बाई अर्धी रोपं घेऊन गेलो आणि आता हे अर्धी रोपं राहिले लावायचे. बाबा अजून घरी यायचा पत्ता नाही. संध्याकाळचे 6 वाजले. फिरत आहेत कुठं काही कळत नाही. कुठं गेले असतील बाई हे? होय नाही काय बाबरा नाही पळत आलो मी तुमच्यासाठी. अयो काय झालं एवढं पळत यायची काय गरज होती? तुमचा नवरा नाही का रामभाऊ? हा नवरा नाही का रामभाऊ? माझ्या नवऱ्याचं नाव रामभाऊच आहे आता. मी काय
लय घाई गडबडीत आलो ना अहो. तेव्हा मला दम लागला. पाणी देऊ का तुम्हाला? नाही नाही पाणी नका देऊ. मग तू आहे का त्या एका बायाला घेऊन चालला होता. बायाला घेऊन? हा काही बी काय सांगता हो बाबूराव? शपथ भाऊ देवा शपथ. मी पाहिलं मग आपल्या डोळ्याने पाहिलंय. गुलगुल गप्पा मारित होता. हा? हा ती चुटकून बसली होती त्याला कुठे चिटकून बसली होती? गाडीवर होती त्याच्यावाल्या. अयो, गाडीवर चिटकून बसली होती? हा आणि ते काहीतरी हातात होतं पोरग होतं काय नको. अयो बाबू, पोरग होतं? हा एक बारक पोरग होतं. बाबूराव एवढे वर्ष झाले लग्नाला, आम्हाला काही होत नाही म्हणून त्याने दुसरी बायको तर नसेल केली ना? मला तर असाच अंदाज होतो वहिनी. बाबूराव हा? आता काही खरं नाही. तरी म्हटलं या माणसाचं काहीतरी काळ निळा काहीतरी चालू आहे. अहो, रोज फोन यायचा ना तर फोन पालता करून ठेवायचे. फोन माझ्या शेजारी बसले असं उठून जायचे फोन आल्यावर. असे करत होते. अहो, मला वाटलंच तरी म्हाताऱ्याचं कुठतरी नवऱ्याचं कुठतरी काहीतरी चालू असेल म्हणून. बरोबर आहे वहिनी तुम्ही म्हणता तेच लय गुलगुल गप्पा मारत होते. कोणत्या रस्त्याला गेले? ह्या असे गेले सडकानी ते. हा का? हा चला बरं असे ना असं हात टाकून चालले होते ती बी ती. काय खरं हा. सांगताय का? बघा बरं का बाबू. हा तुम्हाला खोट बोलणार नाही वहिनी. बाबूराव, त्यांनी जर खरं दुसरी बायको केली असेल तर माझं काय होईल हो आता? आता तर पहा भाऊ तुम्ही तुमचं आता. चला चला. बघू द्या मला कोण आहे ती. चला. हो बाबूराव. हो तेव्हा आले 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 वहिनी आले. थांबा 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 थांबा. कुठं चालले? अयो, कोण आहे बाई? आई बाई कोण आहे? हाय ती बाई इथली. हो ती बाई कोण? तुम्हाला लाज वाटते का? मला कसं मती मारी गेली होती. मी तुमच्यावर विश्वास ठेवला. 10-15 वर्ष झाले लग्नाला. मी आजपर्यंत कधी डाऊट घेतला नाही तुमच्यावर. आता कसं होईल बाबूराव? बघा डाऊट अरे कसं आयुष्य निघालं माझं. अहो, अरे, या सट्टीला तर- सोन्यासारखी या सट्टीला- बायको तुला. लाज वाटते का? लाज वाटते का? माझ्या नवऱ्याच्या नादी लागायला. तिला का म्हणून मारी ती? लाज वाटते अरे तिला? तिला का म्हणून मारी ती? हा ना? आता माझ्यावरचं प्रेम कमी झालं का? तिला कोण मारती म्हणे? हा, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काही. एवढं सोन्यासारखी बायको असताना या बाईचं- अरे या ऐकून घे बाईचं मी लग्न- काय सांगत ते तर ऐकून घे. भाऊ, ताई म्हणते ऐक. मला. वरतून ताई म्हणते, बघितलं का अरे मला? मी काय सांगतो ते तर ऐकून घे. मला काहीच ऐकायचं नाही. तुम्ही दुसरी बायको केली. तुम्ही त्यांच्या बायको आहे का? हा. मला त्यांनी सांगितलं होतं माझ्या बायकोला डेंजर आहे. हा ना? तर नाही मग ते. तुम्ही हिला बी सांगितलं का मी डेंजर आहे म्हणून? पण मग तुम्ही खरंच खूप डेंजर हो. मला वाटलं लाज वाटायला- अरे लाज वाटायला पाहिजे. ऐकून घे माणूस काय सांगत मला का वाटतं तुम्हाला? लाज वाटते काही? ती कोण आहे काय आहे तिचं काय कोण आहे ती? हा? कोण आहे? तुम्ही तिला सोबत घेऊन फिरताय मग ती कोण आहे? तुम्ही जे समजते तसं काहीच नाही हो. मग कसं आहे? अरे. कसं आहे? तू सांग मला. मी त्याची बायको असताना मला माहित नाही. तू आहे कोण मग? काही तुमच्या पाया पडते पण असं मी काहीच तिकडं. नाही हो. अरे ऐकून घे ती त्याला मी भाऊ मानतो. यार तू ऐकून घे ना. काय ऐकायचं तू? ते बघू आम्ही आमचा नवरा बायको. धरा त्याला. अहो, त्यांनी सांगितलं तू म्हणून इकडे मला ये. माहित झालं. नाही तर मला माहित बी नसतं झालं. ते कसं दादा करू देवा? अहो ते दादा तसे नाही हो. मी त्याला भाऊ मानते. अगं तुला लाज वाटते का ताईन दादा म्हणायला आता? खरं आहे तिचं. काय खरंय? अरे तिथं त्या बिल्डिंग आहे का तिथं तिचं काम चालू आहे. तिला नाही आई वडील न नवऱ्याने टाकून दिलेलं आहे. तिला एक लहान मुलगी आहे आणि ती वाटाने तिथं काम करीत होती आणि मी चाललो होतो. त्यामुळे माझ्या घरच्यांनी सासू सासऱ्यांनी सगळ्यांनी काढून दिलंय मला. मी चाललो होतो आणि ती मला ती रडताना दिसली. पाणी बी नाही याच्यात. किती पाणी पाणी काय? ए बाई काय रे काय झालं? काय नाही दादा. काय नाही दादा. काही आजारी आहे का बाई तू? नाही अहो, काम करत होते हो मी. काम करते का इथं? हा ते काय लेकरू आहे का तुझं? हा. काय झालं दुखत काय त्याचं? नाही त्याचं काही दुखत नाहीये. मला बी तहान लागली आणि त्याला तहान लागली म्हणून रडू लागलंय ते.
पाणी नाही तुझ्याकडं? हा पाणी नाही ना इकडे जवळ कुठं. ओ थांब थांब. दे रे पाणी, तू पी आणि तुझ्या लेकराला पाहिजे. राहू दे तुलाच. कोण नाही का तुला? नाही हो दादा. आई वडील? आई आहे, हा. वडील नाहीये, पण आई तिकडेच राहते. दादा खरंच तुम्ही द्या. राहू दे. अरे पाय नको पडू. पाय मी तुझ्या भावासारखा आहे. काही मदत लागली ना तर तुम्हाला सांग. तू जिथं काम करशील तिथं राह. एक तुला मी माझा नंबर देतो आणि फोन कर. तू ज्याच्या तिथं काम करशील ना तिथून मला फोन कर. तुझ्याकडे आहे का फोन? नाही ना? दर काही तुला अडी अडचण आली तर मला फोन कर. कोणाच्या फोन कर वरून कर. दादा आज आहे ना लोक कोरड पडली होती. खरंच तुम्ही पाणी आणून दिलं. खरंच लय पुण्याचं काम केलं. अरे एका भावानी एका बहिणीला मदत केली म्हणजे यात काय वावगं झालं मला सांग ना. हा माणसाने माणसाची नाही मदत करायची तर करायची कोणाची? बरोबर आहे. आता तुझ्या प्रसंग आलाय, तुला लहान मुले, तू हे लोकांच्या तिथं असे काम करते. नवरा कुठे आहे तुझा? माझ्या नवऱ्याने माझं लग्न झालं आणि 6 महिन्यात सोडून दिलं त्यांनी मला. दुसऱ्या बाईच्या मागे लागले. जाऊन दे विषय सोडून. आता तू जिथं काम करते आनंदात राह, सुखात राह. तुला काही अडचण लागली तर मला फोन कर. हा भाव तुझ्यासाठी अर्ध्या रातची धावून येईन. मला मुलगी झाली म्हणून माझे सासू सासरे म्हटले की दुसरी बायको करायची, हिला मुलगी झाली. मुलगी आहे काही? त्यांना मुलगी नाही मुलगा पाहिजे होता. अरे आता काय जाऊ दे. आता बोलण्यात अर्थ नाही. रडू नको. गप रडू नको बाई. गप आता ते काय माझ्या हातात होतं का? गप रडू नको. तू काय कर, जिथं राहशील ना तिथून मला फोन कर. तुला काही अडी अडचण होती, पैशाची येऊ दे, कायची येऊ दे, दवाखान्यात न्यायची येऊ दे, मला सांग. ह्यो भाव आहे का तुझ्यासाठी कधी उभं राहीन. येऊ का मी? काळजी घे, स्वतःची घे, पोराची घे. धन्यवाद दादा. कुठं तुला दुखणं भावना आलं तर ती मला भाव मानते, मी तिला बहीण मानितोय. तसं काही समजू नको तू. हा अरे ते गरीबाचं लेकरू आहे. ते कोणतरी दिलं आपलं अनाथ टाकून. बिचारा भरतय पोट कोणाचे तरी तिथं काम करून. मला किव आली म्हणून तिला मदत करावं म्हटलं. म्हणून आता तिच्या लेकराला तिला दवाखान्यात घेऊन गेलतो. तुझे सकाळी फोन आलते ना, तू बघत होती ना ती फोन मी ठेवत होतो. हा तिचा फोन होता. म्हणलं तुला नको सांगायला. तू म्हणशील कोण? मला सांगितलं का बरं नाही? मी पण आली असतील. अरे मग हे असं जर तुला सांगितलं असतं, तू म्हणली असती कोण बाई, कोणाला दवाखान्यात घेऊन चालेन, कोणाला मदत करतात, म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. हा बरं मला एक सांग, एखाद्याला मदत करणं चुकीचं आहे का? आणि तिनं तर मला भाव मानलंय आणि मी तिला बहीण मानलंय, माहितीये का? खरंच खूप देवासारखे हो ताई. चुकलंच माझं. मग काही गोष्टीचा विचार करायचा आणि मग बोलायचं. तुला यांनी सांगितलं असेल ना? चल निघ परत थांबू नको. तो खरंच देव माणूस आहे ताई. कधीच असं नाही करणार. बरं वाटतं का तुझ्या बाळाला आता? आता एक काम कर, हिला घरी घे, हिला साडी चोळी नेस, तिच्या लेकराला कपडे कर आणि तिला कुठं तरी कोणाच्या तरी एखाद्या तिथं चांगल्या ठिकाणी तिला कामाला लाव. हा चल बाई. आता तुमची बहीण म्हटल्यावर माझी नणंदबाई झाली. हा हो चुकलं बरं. चल घेऊन तिला. हो चुकलं बरं का माझं खरं. नाही हो ताई. चल बाई चल. तुम्ही गाडीवर या, मी पै येते. नाही एक काम कर, तिला घेऊन जाय. मी येतो गाडीवर, माझं काम आहे जरा गावात. चाल जाय घरी घेऊन तिला आणि चांगलं जरा स्वयंपाक कर. तिला जेव घाल बिचारीला. कोणाचा अनाथ बाळ येते काय, आता लय अवघड असतं जगात. चला कोणा